फसून आपल्या अपार महिन्याचा नाटक पार पाडणारा हा भोला शंकर या जगदेवराव निंबाळकरांच्या आगमनाला विचारमग्न झालेला दिसतोय. शिवाजी आणि बजाजीची पाचशाही विरुद्ध खलबत या रोहिडेश्वर मंदिर मध्ये चालतंय. हे हेरण घडून समजल्यापासून मनस्वी संताप वाढत गेला आहे. या बंडखोर बजाजीला गिरफ्तार करून बादशाह हजीर करावा, आपल्या एक नैजत इमानदार फलाची मनसबदारी मिळवावी याच उद्देशानं घोडदौड करीत हे रोहिडेश्वर मंदिर गाठलं. बजाजी तुझ्या बंडखोरीचा नक्षा उतरून हा जगदेवराव शाही इतमानाचा मनसबदार होणार. शुभ शकुन हा ठरलेलाच. मग आजच आमच्या अंतकाळात ही चलबिचल का बरं निर्माण? साधारण गुन्ह्यावरून बाबासाहेबांना बंदिवास पत्करावा लागला. नशिबाची मला शिकंदर पण आदिलशाही तैनात असलेल्या मनाच्या मोठेपणामुळे शहाजी राजांनी त्यांची सही सलामत सुटका केली. विश्वेश्वरा, परके ढोलधान्य हातात झालेली मराठ पावली भयंकरीत झाले. महाराष्ट्राच्या दशदिशा एवढाची माझे मदोरी नष्ट करण्यासाठी अशा वीर रक्ताला मराठी शाहीची स्थापना करी. महाराष्ट्राच्या या नररत्नभूमीत अशा काही कोहिनूर हिऱ्यांची पैदास झाली आहे की आपणास पाहताच आमचा दिल आनंदानं भरून येतं. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे पायीक या नात्यानं आम्ही आपणास मानाचा राजे राजे हे काय करता? आपण आपल्यापेक्षा वयानं आम्ही मोठा असलो तरी मानाचं पान आपलं श्रेष्ठ आहे. तसं पाहता या शिवसेवकानंच आपल्याला मुजरा करायला मनाचा मोठेपणा बाजूला ठेवून आम्ही जो आपणास मुजरा केला त्याला कारणही तसं जबर आहे. राजे, असं आम्ही कोणतं शिखर गाठलं अथवा रणंगाला शत्रू पक्षाची धूलदान करून विजयश्री संपादन केलं? पुढील येणाऱ्या भविष्य काळाची वाटचाल करण्यासाठी तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं जर आम्हाला लाभली तर स्वतंत्र मराठेशाहीची पायाभरणी घालण्यास आम्हाला क्षणाचाही वेळ पडणार नाही. संत सज्जनांची कृपा, जगदंबेची पुण्याई आणि निंबाळकरांची कुलदैवत महाराष्ट्राच्या उत्तुंग शिखरावर भगवा झेंडा दौलात फरकत ठेवून स्वराज्य रवी आपल्या सहस्त्र किल्लाने लवकरच उगम पावी. निंबाळकरजी, महाराष्ट्राच्या दाही दिशात आम्ही चौफेर नजर टाकून पाहिजे. त्यावेळी आमचीच आम्हाला लाज वाटते. सतकोर भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी मराठा मावळीच्या कुशीत जन्म घेतलेल्या आमच्याच जात भाईना मराठ कुशीचा विसर पडलेला आम्ही पाहतो. गुलामगिरीच्या पातशाही मंदिरी मिरवताना त्यांना भिन्नता वाटू लागल्या. अशा जिवंत मड्यांना शिवशक्तीची प्रेरणा देऊन त्यांना महाराष्ट्रात कार्य करण्याची संधी द्यावी आणि त्यांचा मराठी बाणा जागृत करावा याच अपेक्षण आमची सारी. संत सज्जनांची कृपा, जगदंबेची पुण्याई आणि निंबाळकरांची कुलदैवत महाराष्ट्राच्या उत्तुंग शिखरावर भगवा झेंडा दौलांना फरकत ठेवून स्वराज्य रवी आपल्या सहस्त्र किरणाने लवकरच उगम पावी. विश्वेश्वराच्या पवित्र चरणाची शपथ घेऊन
आम्ही प्रतिज्ञेवर रणशिंग फुंकत आहोत. त्या नेकीचे नेकदार म्हणून तुम्ही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करायला. राजे, हे काय आपण आम्हाला सांगायला हो? आम्ही आमच्या पाठबलाचा हात आपल्या हाती केव्हाच सुपूर्द केला. शहाजी राजांनी बाबासाहेबांची बंदिवासातून मुक्तता केली त्याच वेळेपासून आम्ही आपल्या चाकरीत रुजू झालो. कुलदैवतेच्या शक्तीवर आम्ही प्रतिज्ञेवर सांगतो की महाराष्ट्र रक्षकाच्या जीवाला कशाही प्रकारचा दगाफटका करण्याचा कोणी नादान राजे स्वराज्याचं रक्षण करण्यास सदैव पुढे. महाराष्ट्राच्या काही दिवसात आम्ही चौथे महाराष्ट्रात मराठी राज्य निर्मितीच्या कार्याची मुहूर्तमेढ होता. शुभशकुन चांगलेच होत आहे. काठ्या पाड्याचा जहागीरदाराचा सुपुत्र नेताजी पाळकर, रोहिखेड्याचा दादोजी देशपांडे यांचा भरणाही स्वराज्य कार्यासाठी चांगलाच उपयोगी पडला. राजे, नेताजी दादोजी दोनच काय, सह्याद्रीगिरीचा मर्द मराठा आपल्या हाकेसरशी ही परक्यांची पाशवी सत्ता नामशस्त्रास महाराष्ट्र सीमेवर जाता पारादी. आम्ही जाणतो निंबाळकर दुश्मनाने टाकलेल्या काटेरी कुंपणातून सही सलामत मार्ग आक्रमण करायचा आहे. दुश्मन केव्हा आणि कोणत्या दिशेने दगाफटका करतील याचा ठाम पत्ता देखील लागतो. म्हणून म्हणतो शरीने असा येतो आम्ही. अकस्मात हल्ला करणारे कोणत्या गावचे तुम्ही हरामखोर? आम्ही याच गावचे चोर, परंतु बादशाहविरोधात बंडखोरीचे कारस्थान करणाऱ्या बजाजी निंबाळकरा शाही चक्राचा शिरजोडपणा करून दाखवल्यास प्रसंग पाहता येईल याची खातर जमा घ्यावी. कोण? जगदेवराव? अरे एकाच ताटी बसणारे आपण दोघं, एकाच आईची लेकरं या मंत्राच्या रणभूमीत वाढलं असता. अरे कपटी कर्जा फासा टाकून मला कैद करण्याचा तो उद्देश काय? जगदेवराव, अरे बेसावध असता अकस्मात हल्ला करणं हे मराठांचं ब्रीद नाही तर ते लांछनपद आहे. ज्याच्या कृपा चक्राखाली आपला संसार सुखाची सांगता होतो, ज्याच्या मृत्यूवर आम्ही राजवस्त्र भूषवतो, अन्नदात्याची बेईमानी करणं मराठ्यांचं प्रिजय वाटतं. त्याच्या इमानाला न राखता बादशाही वैभवाचा बंडखोरीचा सुरुंग लावणाऱ्या बजाजी निंबाळकरा तुझी गाढवावरून दिंडा काढल्याशिवाय शाही आलम राहणार नाही. देवा, अरे काय बरं दिसतंय? छान आपल्या हुकमी राजनीतीला महाराष्ट्रात नंगानाच ठरला. त्यांच्या अमानुष्कतेला मराठी माऊली भयभीत झाली. छत्तीवराव, या हुकमी सत्ताधाऱ्यांनी प्रजाजनांचं काय कल्याण केलं? कल्याण केलं नाही तर नुकसान तरी काय केलं आणि काय करायचं शिल्लक ठेवलं? मान मराठ्यांचा महामरावर सत्तेच्या जोरावर हिरावून घेतला. गुलामगिरीचा जोखर मानेवर ठेवून पाहिल्याप्रमाणे ही पाशवी सत्ता आम्हाला राखू लागली. हिंदू धर्माला जबरीनं पटे गोय असून हा धर्म विठवण्याचा तमाशा आम्ही उघड्या डोळ्याने पाहत आहे. खोटं, बिलकुल खोटं. तुझ्यासारख्या अल्पबुद्धी वेलगट लोकांची उलचट कल्पना आहे. बजाजी, बादशाहीची राजनीती तुला विपरीत वाटत असली तरी तिचा महिमा अपार आहे. हे आम्हाला विसरून चालणार नाही. प्रजा सुद्धा समाधानी राहावी, तिची कोणत्याही प्रकारे उपासमार होऊ नये असा त्यांचा दंडक असल्यामुळं हिंदूंच्या स्त्रियांना मोठ्या सन्मानानं जणांकारण ठेवून घेतात. रामराजाला लागलेल्याचे राजनीतीचे पोवाडे गायचे सोडून आम्ही त्यांची हेटाळणी करावी. खरं खरं गुलामगारा, पवित्र रामराजाच्या राजनीतीची बरोबरी या नरकपुरी दारूड झालेला पाशवी हुकुमशाहीला देऊन का आपली जीवा विटाळून घेत आहेत? जगदेवराव, अरे तुझ्यासारखी नीतीभ्रष्ट माणसं या महाराष्ट्र भूमीत जन्म पावली म्हणूनच पवित्र हिंदू धर्माच्या धिंडावण्यात चालेल. बरोबर मग शिबेला लगाम घाल, नाहीतर बादशाच्या सिंहासनावर नेण्यापूर्वी या जगदेवरावच्या तलवारीच्या एकाच फटक्यानं तुझा शिर नभागल्या चेंडूप्रमाणे बिटकवून दिलं. जगदेवा, तू स्वतःला बहादूर म्हणवतोस तर शाही गुलामाने ठरलेल्या बजाजीचे भाऊ एका क्षणाकरता सोडायला लाव. मग पहा तुझ्या रक्ताला अधीन झालेली ही माझी महाराष्ट्र तारणी या देशरोही जगदेवाचा शिर धडा वेगळा करतो. शहाजीच्या दिवसाबरोबर चाललेली बंडाची कारस्थानं सांगून तुला त्या अंकाची शिक्षा करायला लावतो. चला या हरामखोराला घेऊन.
काळाला औषध झेप घेऊन माझ्या जीवाची सुप्ती माझ्या डोळ्यात एकच पळवून नेली हो, पळवून नेली. तुझी अर्थ किंकाळी मला कशी ऐकू येणार? माझी सैतान तलवारीच्या एकाच फटक्यात त्याची शिरा आसमान पार करतो. या मर्द मराठ्याच्या लटकत्या मेळात तलवार राहील. कुणी केला हा बाजीपणा? कुणी केला हा बाजीपणा? कुणी केला बाजीपणा? दीपा वहिनीचं शाही नोकरांना हरण केल्यापासून बिचारा बहिर्जीची ही अवस्था झाली. बहिर्जी अरे असं वेड्यासारखं काय करतो सा? रानावनात भटकून शान का दीपा वहिनीची सुटका होणार आहे वय? कोण? माझी दीपा तुझ्यासाठी वळवळ भटकून दमलो, पागल झालो, वेळा झालो. सखे सांग सांग कुठं होतीस तू? तुमच्या बायकांच्या जातीला अक्कलच नाही बरं. ओळखलं नाहीस मला? अरे मी दीपा नाही, दीपाजी आहे, दीपाजी. मर्दासारखा मर्द करी तू आणि आज बायकोसाठी वेड्यासारखा भटकून सा. बहिर्जी अरे गाव आपला सोन्यासारखा जीव माती मोरत मारतो सा. अरे जीव सलामत राहिला तो शेकड्यावर मिळतात बायका. दीपाजी आज माझी दीपा गेली, उद्या कुणाची रूपा जाईल, परवा सगुणा गिरजा. ही महाराष्ट्राची आण. पाशी सत्ता जबरीनं पायदळ घेऊन त्यांचं जीवन मातीमोल करतील, मातीमोल करतील. अरे म्हणून मी वेळा झालो आहे. अरे पवन असं वेळ पांघरून शान का दीपावलीची सुटका होणार आहे वय? काहीतरी युगत काढून शान तिची सुटका करायला हवी. युक्ती दीपाजी आमचे जात बाई दुष्पणाची चाकरी करण्यात दंग झाले. त्याच्यामुळं त्यांच्या मनगटातील ताकद फार लयाला गेली आहे. अशा परिस्थितीत माझ्या दीपाच्या सुटकेसाठी युक्तीच काय, पण ब्रह्मदेवाची शक्ती देखील कुचकामी ठरेल, कुचकामी ठरेल. अरे अशी हिंमत खतू देऊ नकस. काही झालं तरी माझ्या दीपाच्या आठवणीची भूतवाला मी जिवंत असे परत विसरणार नाही, जिवंत असे परत विसरणार नाही. अरे दीपा वहिनीला विसरून जा असं मी थोडंच म्हणतोय. कोणतरी शाही नका धाक दिसून या. येऊ दे हराम जो त्याचा जीवच घेतो मी. हलता ती पाना करू नकस. बघ अगदी जवळ आलाय. या रंगलेल्या नाटकाचं बेआराम करू नका म्हणजे झालं. हाय हाय रे हसीना, येता हूँ ना गाता है पसीना. ये कुदरत का खजाना जिसके हाथ आए वो भाग्यवान खरं. अहो त्या बायकांच्या बाबतीत आमचंच नशीब फुटतं. एकदा वफादार जास्त मी, पण या हुस्नाच्या छबकड्या या प्रीतीच्या प्रेम कार्यक्रम माझ्या हातामध्ये घालतोय बघा. ना मिळती है जन्नत की हूर नई आसमान की परी, लेकिन यहाँ किसी की सवारी खड़ी है. अरे भाई बडे मिया अहो कशाला करता घाई? तुमच्या घरात नाही आणि शोधाला निघाला हो बाई. कमाल है, बिलकुल कमाल है. अहो बाईच्या शोधाचा जे वय घालवलं बघा. मनासारखी बाई काही मिळाली नाही. शाहे आलमच्या तैनातीत रोज 10-20 त्या पट्ट्याच्या नशिबात एकतरी. खान साहेब अहो तकदीर सिकंदर असायला हवी. बाई तशी नाही मिळत. अहो जोरदार 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 प्रयत्न केला पाहिजे बघा. फिर क्या करना होगा? मुझे याद आता है हसीना, नालीच्या कसम बहुत आता है पसीना. खान साहेब एक गोष्ट करू का तुम्हाला? तुमचे आई बाप किती हो? आई बाप आई बापती. अहो खान साहेब यात मी काय
समजा वो तुम्हारे दिल में हो. बघा, एक आई आणि 2 बाप. ही 2 बाप एक आई, नाहीतरी 3 माणसं व्हायची कशी? बराबर, बिलकुल बराबर. यही तो है कुदरत की कमाल. दोस्ता, अरे माझा जन्म झाला ना, माझा जन्म तेव्हा माझ्या पहिल्या बापाने ये माझं दर्शन मठात कपडं घातलं. म्हणजे तुम्ही त्रिकोण दाम्पत्याचं एक अपत्य आहे होय? बराबर, बिल्कुल बराबर. यही तो है कुदरत की कमाल. दोस्ता, अरे बापाचे कब्रस्तानात तुझ्यावर जाऊन शान माझा काका धावत आला, त्यानं मला घेतलं. अहो पाहुणं, त्याचं असं झालं, त्याला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यानं मला दत्तक घेतलं. दत्तक अहो म्हणून तर माझा नग झक थाट माट एवढी गजगज संपत्ती या माझ्या पायावर लोटांगण घेतली. लोटांगण पण एकाच बाबतीत जीव माशासारखा तळमळते हो. तसं हसीनाच्या बाबतीत घडते. कैसा लगा ये जालिम कंजी, घबराया आया पसीना, नहीं मिलती हसीना, इसलिए हूँ दीवाना दीवाना. पण दोस्ता, मी तुझ्यासाठी काय करू? गुस्सा नहीं करोगे तो बताऊंगा. आता दोस्तीच करायची ठरवली तर राग रुसावर कसा चालेल? सांगा की सांगा, एका चटकीनं तुला काम करून देताय. मग तुझी बाईक कधी आला मला? काय माझी बायको? बायको दोस्तासाठी, दोस्ताने बायको धीरच बिघडलंय तुझे. तलवार असते तर 150 मुंडक आसमान मार केलं असतं. दोस्ती केलं म्हणून काय तुझी बायको मागशील? अरे बायको म्हणजे तुझी बायको नव्हे यार, जन्नती हूर, पूनम का चांद, आसमान की परी और दिल की खुशबू शहजादी हसीना. खान साहेब, तुमच्या स्वर्गीय देवतांच्या नामावळचा पुकार ऐकून शान आता मला पसीना लागले. खान साहेब, तुमचं नाव काय हो? नाव हसीन खान. हसीन का? शान का, भरपूर का? क्या? म्या म्हणालो शान भरपूर का. तुमच्या कुराणात आणखी काही नाव होती का नाही? अल्ला खा, पिया खा, माती खा, शिरा खा. म्या म्हणतो तुमच्या या अब्बाजांना मध्ये शान गायच्या उद्याचा आठवण तरी का? अरे पागल, हमारा नाम शान का नहीं, हसीन का. हसीन का हसी परियों का राजा, दिल वालों का दिलदार. लेकिन बायकांच्या बाबतीत ना कोई देती साथ, ना कोई पकडले की हाय. म्हणजे खान साहेब, तुमच्याकडे कोण पाहत नाही होय? खान साहेब, तुमच्या बाबतीत देण्यात चुकलं त्या जेजूरच्या खंडेरायाचं. एवढा मोठा अल्लाह अकबर, अहो तिथं काय चालत या बायकांच्या बाबतीत? तिथे तुझा तो जेजूचा खंड्या काय करणार रे? दे ना कधी मुरले अनुष्यान, तुम्ही वाग्या झालं म्हणजे झालं. दोस्ता, तुझ्या जेजूचा खंडेराया काय देगा मुझे हसी ना, मैं देगा उसे कधी नाही कधी ना. लेकिन ऐसा नव्हता तो. येऊ घाबरून शान, येईल तुम्हाला पसीना ते ठाव आहे मला. खान साहेब, बायकोसाठी जास्त गडबड करायची ना, नाही तर भलताच करी. लेकिन काय हो,
नाटकाची रंगत वाढवण्यासाठी याला लावूया बहिर्जीच्या नादी आणि पाहूया गंमत. खान साहेब तो पहा समोर जेजुरीचा खंडोबा तुमच्या उभा आहे. बळा त्याच्या पाया आणि मागा एखादी खूबसूरत हत्ती. हसीना तुझत का खजाना आता हा जेला खंडेश्वर मला देणार. अहो याच्याच कृपा आशीर्वादाला मिळालीच एखादी बायको तर भाग्यवान खरा. हे जेजूरच्या खंडेराया मी तुझा आघात नाही ऐकून छान तुझ्या चरणाजवळ आलोय बघ. या दासाची इच्छा पूर्ण करणे. अरे भाई निष्ठा असली नामकी आहे रे. अंगणपूरच्या सम्राट सैतानाला पावन झाल्यापासनं समद्याला आवडीनं सैतान खान म्हणतात. खान साहेब जरा सबुरीने घ्या नाहीतर हलकत करेल तो. कसा टंका लय वंगाला बघा. भाई सैतान का मी तुझा आघात नाही ऐकून छान तुझ्या चरणाजवळ आलोय बघ. या दासाची इच्छा पूर्ण कर. एक अशी परी कृष्ण की खुशबू दिल वालों की दिलदार ये बायको मिळून दे रे मला. माझी बायको पाहिजे का? आता तुझी कोंबड्यासारखी मानत पुरवून टाकतो. सैतान काढणं दाबली मान आला पसीना. अरे कुत्र्या क्रिया ते कैसा खेळ ते कैसा तमाशा. अरे मराठी दोस्त असतोच काय तुझं आगावे करायला माझी मान सोडायला नाहीतर माझ्या आयुष्याचा बाजार संपला म्हणून सांगतो. खंडेराया माझी मान सोड. अरे दोस्ता तू तरी सांग नाहीतर माझ्या आयुष्याचा बाजार संपला म्हणून मी सांगे त्याप्रमाणे तू वागलं पाहिजे. आलिजाची कसम घेऊन सांगतो. या पुढे तुम्ही सांगाल कसा चिठ्ठी जबाबदारी आहे पण माझी गरज उधळून टाकतो. माझी दीपा माझ्या अंतरीचा ठेवा. याच हरामखोरानं चोरी करून पळवला आहे. कोण? दीपा वहिनी? माझी दीपा माझ्या अंतरीचा दीपक माझ्या प्रीत मंदिराची दीप ज्योत याच हरामखोरानं पळवून हरामखोरी केलंय. दीपा दीपा यो जेजुरीचा खंडोबा ते दांडा तुझा म्हसोबा येतो सतमूळ सैतानचा सैतान. अगर तू नाही होता तो या आग्या वेकाळेश्वरानं मला जिवेत मारला असतो बघ. ना मिळती हसीना लेकिन आया पसीना ही पसीना. दोस्त आपण दोघं जीवलं दोस्त खरं माझा जीव वाचवला म्हणून सांग. हा नाहीतरी हरामखोराच्या अवलाद दोस्तीचा हात पुढे जायला तयार झालीच नसती. बरे मिया हसीन छोकरी आणण्याच्या बाबतीत मी तुम्हाला जरूर मदत करीन. बहुत ठीक बराबर बिल्कुल ठीक. तुम दो हसीना हम देगा मोरम का खजाना ही खजाना. चलो दोस्त याच पुढे तुझे माझी भेट हसीन छोकरी मिळणे के बाद याच ठिकाणी येतो मी. बरं झालं त्या हरामखोराची मानत धरली बहिर्जीने. बायकोसाठी बाहेर वेड्या झालेल्या शाही भोकाला हाताशी धरून एखादी कामगिरी नक्कीच पार पाडता येईल. दीपा दीपा करत कोणत्या दिशेने बहिर्जी गेलाय त्याचा प्रताप घेऊया. त्या दिवशी चोरपवली निवृत्तीराव आमच्या वाड्यात आले आणि त्यांना पाहून मीच माझी विसरले. बरं झालं बाई बाबासाहेब नव्हते म्हणून. पालकरांना पाहिल्यानंतर माझ्या मरणाची तकमक मला काही सुचूच देत नाही. राधेने कृष्णाला एक दिवस पाहिले नाही तर तिच्या मनाची रेखा घाललेलं अगदी तशीच माझी अवस्था झाली. पण त्या लपड कृष्णाला त्याचं काय? मनोरथाचे मंदिर करुणी पाहिन माझा श्याम नयनी. मनोरथाचे मंदिर करुणी मनोरथाचे मंदिर करुणी पाहिन माझा
राधिकेसारखी तर दत्तकही नाही ना. चोर पावलांनी यायचं आणि एखाद्या माणसाला घाबरून सोडायचं, याला पुरुषार्थ म्हणतात का? हसता केला पडासारखे आम्ही तुझ्याशी मुळीच बोलणार नाही. असले कृष्ण फुगणं कृष्णाच्या राधेला जरी साधलं नाही तरी योर्णरूपी बगियात फुलेला गुलाबाला चांगलंच छत आहे. निर्मला, माझ्यासारख्या शिपाई गळ्याच्या अंतकरणात या सुटलेल्या नेत्रशराने खरोखरच मला खायाल करून टाकलं. अगोबाई, इतक्या का जिवारी लागलं पण? स्त्रियांना आपली शिकवण्यात पुरुषांचा हातखंडा आहेच मुळी. आणि बायका का कमी आहेत पुरुषांच्या पाठीमागे लागायला. एकदा का प्रेम रोग झाला का त्याने जीव काढून दिलाच. तर इतका काय नाही आलाय जीववर आमचा? काही म्हण निर्मला, लटक्या रागात मग बायकांच्या नाकावर रागाचा अतिक्रमण आलं. जगा कुठं लढेवरपणाने नवऱ्यानं बायकोला गोंधार की तिने त्याच्या डोक्यावर बसताना मांडलं. या नात्याला जरी आपण एकमेकांना पाहत नसलं तरी तुमची पायाची दासी होऊन तुमची इच्छा असली की माणसाला त्याचं फल मिळतं. चटकारावाची भेट घेण्यासाठी वाड्यात शिकलो आणि तुझी दिव्य मूर्ती तुमची उंचावणाला पंचावरती ओळखताना पाहिल्या बघ. तू माझ्यावर कोणती जादू करून ठेवली ते माझं मलाच समजलं नाही. खाशी सरदार, हाती लागीन सुड्या म्हणणं अगोदर अशा घोटे नजरेनं पाहणं बरं नाही. नेताजीराव, ही वेळ प्रेम करण्याची नाही तर 5वी सत्तेच्या जडणघडीत आमच्या शिलाचं रक्षण करा म्हणून 3 मांडीला हंबा टाकून आमच्या अबल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दिली आहे. प्रथम त्या शैतानबाईचा पायबंदी घाला आणि मगच या सौंदर्य रमणीचा उपभोग घ्यायला या. निर्मलेच्या रोमारोमात एकच शब्दाचा आवाज ऐकू येईल, नेताजी पालकर. निर्मला चुकलं माझं. भीतीच्या वणव्यात फडकल्यामुळं मी माझ्या देश रक्षणाच्या कर्तव्याला चुकलो. परंतु वेळीच जागृत करून या नेताजीला तू दिव्य दृष्टी दिलीस
निर्मला, तू माझी प्रीती देवता नव्हेस तर स्फूर्ती देवता आहे. नेताजीराव, राष्ट्रहितासाठी तुम्हाला जगायचंय, धडपडायचंय. कर्तव्याची कामगिरी पार पाडताना मृत्यूला रशी बाळगून या महाराष्ट्राच्या सीमेवर नाच करणाऱ्या कपाशी मुलांची घोषणा काढायची. निर्मला, भवानी मातेच्या रूपाने आज तुम्हाला दिव्य संदेश दिला, त्याबद्दल मी तुझा अनंत आभारी. निर्मला, यापुढं अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नेताजी पालकरांची तलवार दुश्मनांच्या सैन्यावर तुटून पडेल आणि नंतरच्या सौंदर्य रमणीला वरमाला घालू. आवश्यकता असल्यामुळं सह्याद्रीचा सारा घाट माथा निरनिराळी वेषांतर घेऊन पालता जाईल. जीवाची तमा न बाळगता हेरगिरी करताना, दुश्मनांना बेधडक धडक मारताना तुझ्यासारख्या तरुणाला पाहिलं की आम्हाला आसमान झेगणं वाटू लागते. दीपाजी, माणी मराठ्यांच्या महाराष्ट्र रूपी सूर्याला परसत्तेचं लागू पाहणारं हे खग्रास ग्रहण रणशार्दुलाच्या रक्ताचा सडा. महाराज, पवित्र हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अहोरात्र तळमळणारा हा आपला आत्मा केव्हा सुखाने जेवला नाही, शयनगृहात निद्रामग्न झाला नाही, हे मला किंवा ज्यांना आपला संवाद लाभला नाही असं थोडंच आहे. महाराज, महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी हजारो देशप्रेमी आपल्या रक्ताला सडा आणि हाडा मताचा खतपाणी घालून छान मराठीशाहीचा भगवा झेंडा डावळाला भटकत ठेवते. बाजी, तुझं म्हणणं खरं आहे, परंतु ज्यांचं भंडार द्रव्यानं भरलेलं, सैन्य बळाची कुमक ती भरपूर, अशा बळाढ्य बादशाबरोबर निकराचा सामना घेणं सध्या तरी महाराष्ट्राच्या शक्तीबाहेरच आहे. महाराज, सह्यागिरीच्या पायथ्याशी कष्टमेव जीवन जगणारा मावळ मराठा आपल्या एका हकेसरशी स्वराज्याच्या रणकुंडात उडी घालायला केव्हाही तयार होती. त्या पल्ल्याच्या जागीरदाराचा सुपुत्र नेताजीराव पालकर, दादाजी देशपांडे हे दोघे सुंदर गडी जवानांची बदपूर नष्टाभूत करण्यासाठी जवानांची दमदम कसून आपल्या भेटीत आतुर झाले. नेताजीराव आमच्या भेटीस आतुर? दीपाजी, असं जर झालं तर माणी मराठ्यांच्या वीरगर्जेनं पाचशाहीला हादऱ्या बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची 32 लक्ष वनस्पती खाणाऱ्या त्या एवढी राक्षसांची शिरं रान पाळ्यागत आमची जण सभासद कापून काढेल. त्या समोरच्या जंगल झाली तो मर्द मराठा आपली काम घेणं वाचवण्यासाठी त्या पाषाणदिळाच्या शाही लोकांना विनवणी करीत आहे आणि तिला सबरीड कसाही खाण्यात घेऊन जातो. शिवाजी, प्रथम आम्हाला गोमातेची सुटका करायलाच पाहिजे. चल जल्दी ना. जन्म घेतलेला माणी मराठा जिवंत असताना हिंदू धर्मानं पवित्र मानलेल्या त्या गोमातेचा बळी घ्यायला तुमचा बादशाह हजारो सैन्याशी घोडदौड करावा तर त्याला अल्लाच्या दरबारी रवाना केल्याशिवाय हा नेताजी पालकर राहणार नाही. सैतानानो, त्या गोमातेच्या गळ्यातील तुमचा 5वी गणपत सोडा, नाही तर खामोश बदतमीज सिपाहियों, ले चला उस जानवर को कत्तलखाने में, कत्ल कर दो. या मुका जनावरांना शीर खडा वेगळं करण्यामुळे या नेताजी पालकर या तलवारीच्या फटक्यानं तुमचीच शिरा प्रथम धडा निघत करतो. शाबास रे मर्द मराठ्या, हिंदू धर्मा
शिवानं पवित्र मानलेल्या गोमातेला जीवदान देऊन तू आज मराठा मावळीचं नाव राखलं. प्रत्यक्षात शाही नोकरांशी झालेला सामना शिवाजीनं पाहिला असता. ते भाग्य आमच्या नशिबी आहे. शिवप्रभूंच्या दर्शनासाठी तर आम्ही डोळे लावून बसलो, परंतु आपण कोण? आपणासारखाच एक मराठा, परसत्तेला नामशेष करून टाकणारा, अहोरात्र धडपडणारा महाराष्ट्राचा पाईक. समर्थ तुझी स्वारी इकडे कुठे? महाराज, शिवदर्शनासाठी येत असता एक गजूरवाणी गाय पाशी अब्दुल कसाई खाण्यावर येत असताना तल पायाच्या मस्तकाला फडकली आणि मनाला तिचा केळीवाना हंबरडा असाय. एकेकाला अल्लाच्या दरबारी रवाना करू त्या मुख्या घराला जीवाचं जीवदान दिलं. तोच या अनोखी मराठीची गाठ पडली. नेताजी, अनोळखी म्हणून स्वतःची ओळख करून न देणारा, महाराष्ट्राला परताश बंधमुक्त करण्यासाठी अहोरात्र झगडणारा हा मावळ मराठा शहाजी राजे यांचे सुपुत्र शिवाजीराजे भोसले. शिवबा, तुझ्या स्वातंत्र्य चळवळीत नेताजी पालकरांना सामील करून घे. येतो आम्ही. जय जय रघुवीर रघुनाथ, जय जय रघुवीर. महाराज, आपल्या दर्शनाचा लाभ झाला. आम्ही आज धन्य झालो. गुलामगिरीचा वेट आला म्हणून आपण उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचा आम्ही स्वामींच्या चरणाची थोर मस्तकी लागून आपलं दर्शन घडलं. अत्यानंद झाला. महाराज, आता आपल्या हुकमाची वाट. नेताजीराव, तुमच्यासारखे विश्वासू नेकीचे नेकदार महाराष्ट्राच्या संग्रहालयावर अशक्य कोटीतील गोष्ट आम्ही आमच्या मर्दुरकीच्या जोरावर सहज शक्य करू. काशी सत्तेच्या साम्राज्यात अमानुष्य चिरडली जाणारी हिंदू प्रजा पाहिली. काळजाचं कसं पाणी पाणी. नेताजीराव, हिंदू जनांच्या रक्षणार्थ आम्हाला काहीतरी केलंच पाहिजे. आमच्या जात भाईने गुलामगिरीची कसोटी पडून आपल्याच्या शिळाचा बाजार मांडणाऱ्या त्या धर्मभ्रष्ट मराठ्यांच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घातल्याशिवाय घातल्यानंतर नाही. स्वकष्टानं मिळवलेल्या भाकरीच्या तुकड्याला लाकडून आमचे सजन बांधव बादशाही मिटाळाला हाजी हाजी करून बसवताना मिळवत आहे. महाराज, चौरांनी मालक म्हणाव, कदाच जणाने हळाची काढ करून जीवनाचा असाय यातना सहन करा. भंग करायचो कायद्याच्या बरगड्याखाली त्या हरामखोरांनी खुशाल गजांबाई दुर्मिळव. महाराज, देश आमचा, मुलूक आमचा, जहागिरी वतनवाडी सारं काही आमचा असता या दैत्यासुराला जबरीनं दक्कन गजाखाली घालण्याचा प्रयत्न करावा. किती शर्मेची बाब आहे ही हिंदू जमात. महाराज, महाराष्ट्राला आपल्यासारखाचं नेतृत्व असायलाच पाहिजे. नेताजीराव, म्हणूनच आम्ही निर्धार केला आहे की या पाशवी राजवटीला पायबंद काढून महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य निर्माण झालंच पाहिजे. महाराज, महाराष्ट्रात मराठीशाहीची पायाभरणी घालण्यासाठी हा नेताजी पालकर सदैव पुढे राहील. वळवळ बदकून जमलो पण तुझा तुझाच पत्ता नाही. त्या दिवशी एका यवनाची गाठ पडली पण माझ्या हातून दिसटला हरामखोर. हातात मिळाला असता तर त्याचा जीवच घेतला असता. बहिरजी, मर्दाचं जीवन रडण्यासाठी नाही तर पुढील भविष्याच्या आशेवर तू जर आता बायकोसाठी रडत राहिलास तर महाराष्ट्राचा मर्द मराठा तुला बाईलवेडा म्हणेल. तुझ्या दीपाची सुटका आम्ही महाराज, खरोखरच तुझ्या दीपाची सुटका आम्ही विश्वेश्वराच्या दर्शनासाठी निघालो असता वाटेल हवा वाचवा वाचवा असा हरड ऐकू आला. पाहतो तर एक आदिलशाहीची बुगाटकी जबरीनं नेत असताना त्याचा समाचार घेऊन सही सलामत आम्ही विचारपूस करता की तुझी पत्नी आहे असं आम्हाला समजलं. क्षमा क्षमा असावी महाराज. पाशवी सत्तेच्या जुलूम साहेब हिंदू जनाला मोकळेपणाला वावरता येत नाही म्हणून माझ्या दीपाच्या सुटकेसाठी त्या वेळा सोमारी बतावणी करून दिलंच आहे. पण विश्वेश्वरानं गावा घेऊन आपले तर रक्षण केलं. एकूण तू बायकोसाठी वेडा नाहीस तर
बहिरजी वेड्याचं सोंग घेऊन तू आम्हाला बेमानं फसवलं. दीपाजी महाराष्ट्राच्या हेरगिरी आजपासून आम्ही बहिरजीची नेमणूक करत आहोत. बहिरजी महाराष्ट्राची कामगिरी फत्ते होईपर्यंत तुझी वेड्या सोंगाची बतावणी अशीच चालू ठेव. बहिरजी अरे मी तुला खरोखर वेडा समजलं. महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य निर्माण होईपर्यंत आपण सारे दीपाजी महाराष्ट्राची कामगिरी फत्ते होईपर्यंत तुमची ही वेड्या सोंगाची बतावणी अशीच चालू ठेवा. चला चला नेताजीराव जय. साथियों आज हम बहुत खुश हैं. गुस्से की लहर चल रही थी. आज जब हम देखते हैं हमारे दिल और हमारी रियासत पर कब्जा करने का छोटा सपना देखने वाला एक मरकट था. हैरत नहीं तो क्या है, हमारी सल्तनत से टक्कर लेना एक मामूली बात हो गई. आखिर ये है हिम्मत था बजाजी हिम्मत कौन सा मर्दूद है इसकी ये मजाल ये हिम्मत. पहाड़ से टक्कर लेना खेड़ियों शेर पहाड़ पर लेने की कोशिश कर रहा है. हिम्मत का ऐसे सल्तनत के बागी को क्या करना चाहे जानते हो. अब तक मैं ये नहीं समझा कि बजाजी निंबाळकर कौन है. जगदेव राव नमक हलाली का सबूत देना तू अच्छी तरह जानता है. इस्लामी ताज को लूटने वाले लुटेरे को तुमने हमारे खिदमत में पेश करके अपने वफादारी पर चार जान लगाए. हम तुम पर बहुत खुश हैं क्योंकि तूने उस पहाड़ी चूहे मक्कार सेवानी को साथी को गिरफ्तार करके आदिल शाही की दरबार में एक नुमाइश बनाई. जगदेव राव यकीन मानो आदिल शाही हुकूमत तुम्हारे कारणों पर खुश होकर 15,000 मोहरे बदौरे इनाम देते. तुरंत दिलेल्या 15,000ला आणि मोठेपणाला मी काही केलेला नाहीये. तसा असतानाही शाह आलम दरबारी राजनीतीचा अपमान होऊ नये म्हणून दिलेल्या 15,000चा मनपूर्वक स्वीकार करतो. आगे को शाही तक के सामने पेश किया जाए. करना कानूनी जुर्म है, इसको तुम मानते हो. जब गांधी वहां गई जागीर का तस्वीर बस नहीं किया, तुमने इस अनमत काम का काम किया. कौन तो मारता इसकी सजा क्या यादी मराठ्यांच्या इब्रतीला तुम्ही चांगला आजच्या प्रभावशाळानं ही हक्काची तूट रोटी मिळत आहे. तिला लाथाळून सर्वस्वाची होळी करण्याची बुद्धिभ्रष्ट कल्पना आणि शाहीद कुमार बेईमान होण्याचं धाडस का केलं. मानाचे मान करी इमान बेमानाचा पाडा वाचण्याची माझ्या बुद्धीला शमेल अशी अक्कल आहे माझ्याजवळ. बोलतो तुमच्या प्रेमानं गुलामीचे चोखर मानेला घेऊ शाही दरबारासमोर हाजी करण्यासाठी दान देऊन नाही समाधान. अभी भी तुम भूल समझते हो. उपस्थित गद्दारी नहीं थी और नौकरी नाम को धोखा नहीं दिया. और म्हणतो मी माझ्या इमानाला चांगलं नाही म्हणून. इमान! इमान! इमान!
नहीं सकता। तेरी का तेल जले और मशाल की धूम जले, क्या तेरे इस सवाल का जवाब है? क्या इस बातों को मंजूर नहीं करता? उस राजेश शाही के बच्चे के साथ हमारे खिलाफ साजिश बनाकर हमारा इस्लामी झंडा नीचे उतरना नहीं चाहा और इस भागी को राजगद्दी पे बिठाना नहीं चाहा। मारकर ये कोई मामूली जुर्म है, गुनाह है, बहुत बड़ा गुनाह है। ये तो हमारी तकदीर है। जगदेव राव ने तुम्हें हमारे कदमों में पेश किया। कोणत्या उद्देशाने हे सगळी कदाचित पक्षाला पडायची नाही। मी आपल्याला शब्दावर सांगतो की मी जे काही केलं आहे ते करायचं ठरवलं ते माझं कर्तव्य म्हणूनच त्याकरता राज्य सत्तेची लगाम असताना बादशाला माझी मनधरणी करू देहांतच्या शिक्षेची धमकी दाखवण्याचा तुम्ही हा प्रयत्न केला तर जातीवंत मराठा आपल्या निश्चयवृत्तीपासून याचा किंचितही मागोवा घेणार नाही। बहादुर इंसान चारों तरफ कड़ा पहरा होने के बावजूद जरा भी खौफ नहीं खाता। दिल चाहता है कि एक बार मिल फूल पर फूल मत करना, इंसान का काम नहीं। लोग नादान है, अपने फूल पर जिंदगी बदलते हैं। तुम तो हुकूमत के बाहर जागे हो। इस तरह शायद के खिलाफ ऐसी कोई कार्रवाई इससे आधी सही दलाल पर आता ही भाषा देशाचा स्वाभिमान अन्नदाता बरोबर एक निष्ठेला जाणं हा तुमच्या दरबारी राज किती गुन्हा वाटत असेल त्याला मी काय करू? मरहबा पिताजी, मरहबा, जिनका फौजी जवान, जिनका हाजिर जवान, मरहबा पिताजी, मरहबा। इस वक्त तुम आदिल शाह के दरबार में चक्रे हुए कैदी हो। रोज सीनादान के बात करना हुकूमत के काम गवारात कर नहीं सकती। मारकर तुम हुकूमत के लिए मुजरिम नहीं बल्कि दबाव बोझ कैदी हो। हुकूमत का नमक खाकर उसी के साथ नमक हरामी करते हो। अगर ये झूठ है तो जगदेव राव ने तुम्हें यहाँ क्यों लाया? वो तो तुम्हारा भाई है, कोई दुश्मन तो नहीं। शाही मिक्षणाला निदा झालेला माणूस जात-पात नातं-गोतं पाहत नाही म्हणून जगदेव बाजी घोरपाल सारखे सजन घातके जन्मदात्या आईला विसरून त्या गुळत्याची सेवा करू लागले। वडिलाची कीर्तीला कलंकित गाव फासून ते संस्थांसाठी तुमच्या इस्लामी धर्माचे मराठा मंदिरावर स्वाभिमानाची जाण विसरून ते मशिदीत नमाज पडू लागले। अशा बुद्धिभ्रष्ट जगदेवराव सारख्याने आपल्या जाणशाही त्याला धन्यता वाटली म्हणून गुलामगिरीचा शिक्का म्हणलं मान मराठ्यांच्या कपाळापुढे मोठ्या दिवाकरला क्या बघताय बजाजी निंबाळकर? हा विमानी घशाला कोरड पडेपर्यंत नाक ओरडण्याचा प्रयत्न करून सरदार बजाजी निंबाळकर खुशाची बरसात करू नये। शाही इतमानाच्या खाल्या अन्नाला जागृत राहून मला जे काही करण्या येण्यासारखं होतं ते मी योग्यच केलं आहे। बादशाह विरुद्ध चालत असलेली बंडाची कारस्थानं मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहत असताना भूक खिलून स्वस्त बसावं म्हणजे शाहीद्रोह केल्यासारखं आहे। शहाजी राजांच्या त्या कालच्या पोरानं बादशाही उलटून लावण्याचं रोपटं लावलं आणि या हरामजाद्यानं सहकार्याचं साथ देण्याचं वचन दिलं। हा विंदाणा माझी विनंती आहे, हे रोपटं वाढ होण्यापूर्वीच उलटून टाकलं नाही तर शाही तख्ताला शिरजोड झाल्याशिवाय राहणार नाही। याचं कारस्थान मी खुद्द डोळ्याने पाहिलंय, कानाने ऐकलंय म्हणून मोठ्या गोष्टीला गिरफ्तार करून दरबारी हजीर केले। शाबास जगदेवराव, शाबास। शाही स्वामिनिष्ठेला तुम्ही उराशी बाळगून आपलं कर्तव्य खूप पार पाडलं। शिवाय आपल्या 43 पिढ्यांचा उद्धार केला। मराठ्यांच्या राजकारणात शाही दरबारात तुम्ही महाराचं पार स्वामी भक्तीची जगात माझा जगवायची असेल तर तिच्या गळ्याची अंतर सुद्धा तोडणाऱ्या या कुलांगाराला
अभिमान शून्य मराठ्यांना स्वदेश धर्माची जाण आहे कुठं? होश में रहमान इम्माल का ढाकने वाले जवान को लगाम दे दरबार आदिल चाहता है कोई ताक बना सकते आगे नहीं जवान चल रही बाल भर में पीस रहेंगे राम मजदूर सर बाल भर में गांठ पर चलन करेंगे जाए समझे मरणाची भीती तुमच्यासारख्या बादशाच्या पती हाजी हाजी करणाऱ्या गुलाबाला जातीवंत मराठ्यांचा पिंड मृत्यूला आपला महाराष्ट्राचा मतदारी खडांचा होय माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबागळी हजारो पजाची निर्माण होऊन या सह्याद्रीचा आठ घंटेचा टोळाला एका क्षणात नामशेष केल्याशिवाय आला क्या बात है, इस अश्रवी की बातें सुनकर क्यों मुझे अपना सा बनाने लगी। इनकी बातों में एक अलग सी जादू, इनकी बातों में अलग सी आरज़ू। दिल चाहता है इनसे एक बार मिलूं। जिंदगी को आदिल समझते हो, सट रहो आदिल शाही के कैद खाने में। देखता हूँ तुम और तुम्हारा शिवाजी किस तरह हुकूमत की नई बुनियाद रखते हैं। निम्बालकर अभी भी मौका है, सोच ले। अगर तुम सल्तनत का वफादार साथी बनकर और शिवाजी को गिरफ्तार करने में मदद करोगे तो बड़ी से बड़ी जागीर तुम्हें बहाल की जाएगी। राजाला दिलेल्या वचनाला स्वतःच्या मोठेपणासाठी परदास्त्याचा मंदिर डोक्यावर चढवून घेणं बजाजी निंबाळकर तेवढी मोलाची किंमत देत नाही। शाह आलम हा पण दिलेला इमान वजिरी जागीराच काय, पण ते बादशाहीशी असताना लातेचे ठोकलेल्या उडवून शिवशाहीला मुद्रा हमारा गुस्सा तेज मत करो। निम्बालकर जहाँ बड़ा से फायदा उठाओ तुम्हारी जिंदगी में चार चांद लगाए ऐसा मेरी मौका बार बार नहीं मिलेगा। साहेब हुकमी बादशाहच्या मिठास भाषेत बोलून अगर देणाऱ्या जीवाच्या जीवदानात दयेची भीक बनवून या माने मराठ्याची गर्दन शाही तख्तासमोर का तरी चुकणार नाही, तर तो मराठा आहे महाराष्ट्राचा। तुमने हमारे गुस्से को अभी तक आजमाया नहीं। हिम्मत था इस मगर को कई थाने में ऐसी सजा दो कि इसका दिमाग ठिकाने आ जाएगा। आणि मराठा तुझ्या हुकुमशाहीच्या कैदखान्याला पाय पोसाची किंमत देत नाही। ज्या शिवाजी तुम्ही गद्दार म्हणून हेटाळणी करतो साक्षात महादेवाचा अवतार तुझ्या भारतीय सत्तेला आपल्या तृतीय नेत्राचा प्रकार देण्याला भस्म करून महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य निर्माण केल्याशिवाय जाणार नाही याची याद राखा। भगवान दलील और फिर के औलाद हमारे गुस्से को ललकार के क्यों अपने मौत को वक्त के पहले दावत दे रहा है। ऐसा में सल्तनत के कोई तो जैसे नमक हराम की जवानी आदिल शाही हुकूमत सुनना नहीं चाहती। हिम्मत था इस मगरूर का सर कल बड़े बाजार में धार्मिक किया जाए। ये कैसा इंसाफ लिया आपने? ये कैसा रोशन